मस्तच. अरे जबरदस्त. पॅशनेट ट्रॅव्हलिंग. वा 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 वा, सुंदर सुंदर, अति सुंदर. तर असा आहे दरवाजा पुश केल्यावरती श्री स्वामी समर्थ. मी विशाल नाईक तुमचं हार्दिक स्वागत करतो आजच्या आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा प्रवास होणार आहे विरार ते गुहागर अडूर आणि आजची आपली लक्झरी बस असणार आहे श्री पिंपळेश्वर ट्रॅव्हल्स AC स्लीपर बस विथ टॉयलेट ऑन बोर्ड फॅसिलिटी. प्रवासाचा अंतर असणार आहे 350 किलोमीटर. गुहागरमध्ये अनेक सारे ट्रॅव्हल ऑपरेटर आहेत, त्यात श्री पिंपळेश्वर ट्रॅव्हल्स यांनी आपली लेगेसी मेंटेन करून ठेवलेली आहे. करंटली आता त्यांच्याकडे 4 लक्झरी बसेस आहेत, 2 नॉन AC सीटर तर 2 AC स्लीपर विथ टॉयलेट ऑन बोर्ड फॅसिलिटी. डेली बेसिसवरती 4 गाड्या रनिंग करतात. विरार ते गुहागर अडूर त्यात एक नॉन AC सीटर तर एक AC स्लीपर विथ टॉयलेट ऑन बोर्ड, आणि रिटर्नला गुहागर अडूर ते विरार त्यात एक नॉन AC सीटर तर एक AC स्लीपर विथ टॉयलेट ऑन बोर्ड. श्री पिंपळेश्वर ट्रॅव्हल्स यांना मार्केटमध्ये एकूण 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत. विरार ते गुहागर या प्रवासात तुम्हाला आता काळजी करण्याची गरज पडणार नाही, कारण या बसमध्ये आहे टॉयलेट ऑन बोर्ड फॅसिलिटी. जर तुमका मुता केली प्रवासात तर काळजी करूची गरज नाही, कारण गाडीमध्येच टॉयलेट उपलब्ध असा. तसंच मित्रांनो, या ब्लॉगमध्ये देखील बसमधील असणारे ॲम्युनिटीज, बसची सर्व्हिस कशी आहे आणि मुख्य म्हणजे जर्नी, हे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आजचा प्रवास करूया विरार ते गुहागर अडूर. पण आज मी बोरिवलीला गाडी धरणार नाही आहे, आज मी जाणार आहे विरारला. तर विरारच्या कारगिल नगर लक्झरी पार्किंगला आपल्याला ही पिंपळेश्वर ट्रॅव्हल गावणार असा. तर मी चाललो डायरेक्ट बोरिवली ते विरार. मग विरारवरनं आपण ब्लॉगची सुरुवात करणार आहे. आज सकाळीच यूट्यूबकडनं गिफ्ट आलं आहे. हे बघा, मीटअप वेर यू बिलॉंग क्रिएटर कलेक्टिव्ह. तर तुम्हाला दाखवतो या बॉक्समध्ये यूट्यूबवाल्याने माझ्यासाठी काय काय गिफ्ट्स दिलेले आहेत. तर हे बघा, मीटअप वेर यू बिलॉंग, हे असा बॉक्स आपण उघडला. त्यानंतर हे काय सोडून द्या, हे बघा एक मस्त लहान बॅग दिलेली असा, त्यासोबत बघा एक पट्टो असा. आता यो पट्टो कुत्र्याक काय माझ्यासाठी काय समजत नाही. हे बघा किचन्स असा, बघा हा एक मस्त वाटतो आहे मेसेंजर. त्यानंतर लोकेशन आणि क्रिएटर्स कलेक्टिव्ह, त्यासोबत बघा एक कार्ड दिलेलं असा क्रिएटर कलेक्टिव्ह. डिअर क्रिएटर, थँक्यू म्हणता माका टीम यूट्यूब. तर असा काहीतरी गिफ्ट आपल्याला आज यूट्यूबकडनं मिळालेला असा, टीम यूट्यूब. आता आपण आहोत विरार पूर्व येथील कारगिल नगर लक्झरी बस पार्किंगला, जिथे आपल्याला दापोली आणि गुहागरचे बसेस पाहायला भेटतात. आणि आज या पार्किंगमध्येच आपल्याला बघा पिंपळेश्वर गावलेली असा. आजचा आपला प्रवास या सुंदरीने होणार आहे श्री पिंपळेश्वर अंबारी विरार ते गुहागर अडूर. मी तुम्हाला ना आता बसचा फ्रंट व्ह्यू दाखवतो, कॅबिन लुक. तर हे बघा देवांची नावं आहेत, श्री काळेश्वरी प्रसन्न, त्यानंतर श्री सकाळी प्रसन्न, श्री क्षेत्रपाल प्रसन्न, त्यानंतर बघा श्री पिंपळेश्वर, विश्वनाथ स्मृती, त्यानंतर साई. वीरा कोचची गाडी आहे BS6 मॉडेल अंबारी, आणि गाडी नंबर असणार आहे आजचा आपला MS47 BY2324. तर हे बघा गाडीचा फ्रंट व्ह्यू मस्त एकदम सुंदर देखणं लुक आहे श्री पिंपळेश्वर. मी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवलं, आता आपण साईड व्ह्यू पाहूया. तर गाडीची जी लेंथ आहे ना ती आहे 13.5 मीटर. मस्त बघा, पुढे आहे ना येल्लो कलर आहे आणि बॅकसाईडला रेड कलर आहे. ॲम्युनिटीजमध्ये बघा, गाडीमध्ये ॲम्युनिटीज आहेत वुमन सेफ्टी, त्यानंतर CCTV, मॅन वुमन टॉयलेट फॅसिलिटी ऑन द बोर्ड, चार्जिंग पॉईंट आणि लाईव्ह ट्रॅकिंग फीचर्स. त्यानंतर बघा SPT म्हणजे श्री पिंपळेश्वर ट्रॅव्हल,
ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये बघा रॅडबस, पेटीएम, अभिबस, मेक माय ट्रिप तिकीट ऑनलाईन प्लॅटफॉर्म, किंवा तुम्ही गुगलमध्ये सर्च केला ना www.pimpledeshwarbus.com तरी देखील वेबसाईटमध्ये तिकीट बुक करू शकता. त्यानंतर बघा पिंपळेश्वर पॅशनेट ट्रॅव्हलिंग बस बघा किती लेंदी वाटते. मस्त बघा पुढे आहे ना येल्लो कलर आहे, त्यानंतर बघा मोठा व्हाईट कलरचा स्टार आहे, किती मस्त दिसतो. त्यानंतर बघा इथे रेड कलर आहे आणि त्याला येल्लो कलरची पट्टी दिली आहेत. गाडी आहे पूर्ण एअर सस्पेन्शन, 2x1 इलाइट क्लास AC स्लीपर. आणि बघा इथे एक एमर्जन्सी एक्झिट डोर आहे आणि बॅकसाईडला एक एमर्जन्सी एक्झिट डोर आहेत. तर गाडीमध्ये टोटल 2 एमर्जन्सी एक्झिट डोर आहेत. हे आहे बसचे बॅकसाईडचा व्ह्यू. बघा किती ह्यूज व्ह्यू आहे, रेड कलर आहे बॅकसाईडला. बघा एक मोठासा एमर्जन्सी एक्झिट डोर आहे. श्री पिंपळेश्वर www.pimpledeshwarbus.com पॅशनेट ट्रॅव्हलिंग वीरा कोची गाडी आहे. त्यानंतर बघा मस्त एक स्टार आहे, मुंबई ऑफिस नंबर, गुहागर ऑफिस नंबर दिलेले आहेत. इंस्टाग्राम ID यांची हे बघा, फॉलो अस ऑन इंस्टाग्राम श्री_पिंपळेश्वर_ट्रॅव्हल्स. आणि बघा मस्त सुंदर LED लाईट्स. आणि आजचा आपला गाडी नंबर असणार आहे MH47BY2324. तर मस्त एकदम डिसेंट लुक आहे बॅकसाईडचं. 5:29 आणि आपली गाडी निघाली आहे पार्किंगतून. एक नंबर अंबारी, वा मस्त 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 पॅशनेट ट्रॅव्हलिंग. चला आता मेन बोर्डिंग पॉईंट ते म्हणजे मनवेलपाडा. ऑफिसच्या इथे गाडी लागते. पार्किंगतून आलो मनवेलपाडाला. तर मनवेलपाडाला बोर्डिंग पॉईंट आहे आणि तिथे बघा पिंपळेश्वरचं ऑफिस देखील आहे. तर तिकीट बुकिंगसाठी आणि पार्सल ऑफिससाठी पिंपळेश्वर ट्रॅव्हल्स यांचं मनवेलपाडाला ऑफिस आहे. आणि मनवेलपाडाला आल्यावरती हे सर्व ब्रँडेड लक्झरी बसेस पाहणं तर साहजिकच आहे. आपली बघा पिंपळेश्वर, तिथे आहे भारत बेंचची गौरीशंकर, सुप्रिया आहे, इथे बघा जय चंडिका, त्यानंतर साई दत्त, वलजाई, इथे बघा गौरीशंकर, तिथे गौरीशंकर. चला मी तुम्हाला इंटिरियर दाखवतो, कॅबिन लुक. हे बघा स्टार्टिंगलाच वेलकम, त्यानंतर बघा मस्त ब्ल्यू कलरची LED आहे. चला आज शिरूया. मस्त बघा ह्यूज नीट अँड क्लीन कॅबिन आहे. बेडशीट बघा मस्त फ्लावरवाली, खास माझ्यासाठी सजवलेली आहे. आपले चालक धीरज दादा, इथे बघा को ड्रायव्हरला झोपण्यासाठी बेड आहे. स्वामी समर्थ यांचे दर्शन होत आहेत आपल्याला, बरं वाटलं. त्यानंतर आपले हिंदू दैवत, एक छान मस्त हार, टायमिंग आहे, 2 फॅन आहेत. मस्त बघा वरती LED आहेत. हे बघा मस्त डॅशबोर्ड वगैरे नीट अँड क्लीन. आणि बघा मस्त एंट्री केली आपण. एंट्री करताच कॅबिनमध्येच टॉयलेट ऑन बोर्ड. दिस टॉयलेट क्युबिकल इज फॉर युरिनेटिंग ओनली, अदरवाईज ₹2000 फाईन, जे की आपल्या मडगावच्या गाडीमध्ये 3000 रुपीज फाईन आहे. तर चला गाडीचं मुख्य एम्युनिटीज म्हणजे टॉयलेट ऑन बोर्ड पाहूया. तर असा आहे दरवाजा पुश केल्यावरती हे बघा वॉशरूम, बाजूला संपूर्ण सलमाईचं काम केलेलं आहे. समोर बघा मिरर आहे, हात धुण्यासाठी सोप आहे, वॉश बेसिन आहे. तिथे बघा बटन आहे, बटन प्रेस केल्यावरती फ्लशिंग चालू होतं. आणि कबड तर नीट अँड क्लीन आहे, स्पेशियस आहे. वरती बघा LED लाईट्स. तर असं आहे मित्रांनो पिंपळेश्वर AC स्लीपर बस यांचे टॉयलेट. चला क्लोज करूया. पॅसेंजर कंपार्टमेंट एंट्री डोर. हे बघा यू आर अंडर CCTV सर्व्हिलन्स, नो स्मोकिंग, युअर लगेज युअर रेस्पॉन्सिबिलिटी. पिंपळेश्वर यू आर वेलकम. www.pimpledeshwarbus.com मुंबई ऑफिस आणि गुहागर ऑफिस कॉन्टॅक्ट नंबर आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाणार. वा 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 वा, सुंदर सुंदर अतिसुंदर. ग्राउंड मॅटिंग बघा एकदम नीट अँड क्लीन. वरती बघा वुडन फर्निशिंग आणि समोर बघा मोठासा एमर्जन्सी एक्झिट डोर, त्यासोबत एमर्जन्सी सर्व्हिसेस, फायर एक्सटिंग्विशर.
या बसचे इंटिरियर आहे एकदम प्रीमियम. बघा वरती LED लाईट्स आहेत, मध्ये LED लाईट्स आहेत, त्यानंतर खालती LED लाईट्स आहेत. मस्त बघा सफेद कलरचे पडदे आहेत, किती व्हाईट कलरचं रॉयल लुक येतं आहे. मध्ये मध्ये बघा एअर फ्रेशनर देखील आहे, इथे पण एअर फ्रेशनर आहे, स्पीकर्स आहेत, LED लाईट्स आहेत. इंटिरियर आहे ना एकदम क्लासिक बनवलेलं आहे. आता बघा इथे सिंगल बेड आहे, इथे डबल बेड आहेत. टोटल गाडीमध्ये 34 स्लीपर बेड्स आहेत. तर चला आता ॲम्युनिटीज पाहूया. पिंपळेश्वर ट्रॅव्हल्स यांनी कस्टमरकरिता कोणकोणते ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केले आहेत. तर बघा नीट अँड क्लीन बेडशीट आहे, SPT श्री पिंपळेश्वर ट्रॅव्हल्स. त्यानंतर बघा इथे ब्लँकेट आहे, सामान ठेवण्यासाठी रॅक आहे. त्यानंतर बघा इथे पिलो आहे, बॅकरेस्ट, मोबाईल होल्डर स्टँड, चार्जिंग पोर्टचा ऑप्शन आहे, Type-C किंवा मोबाईल होल्डर पिन, रीडिंग लाईट्स आहेत, AC वेंट आहे 4. आणि बघा संपूर्ण जे ग्लास आहे ना हे आहे ब्रेकेबल ग्लास. हॅमर देखील आहे, एमर्जन्सी टूल. तर असे ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केले आहेत. आणि बघा प्रायव्हसीसाठी कर्टन जे की सफेद आहे. तर हे जे सफेद कर्टन्स आहेत ना हे मला पर्सनली खूप आवडलेले आहेत. बघा मस्त एकदम रॉयल फिलिंग येते. फ्रंटमध्ये बघा इथे टायमिंग आहे, CCTV कॅमेरा आहे आणि बॅकसाईडला एक CCTV कॅमेरा आहे. तर टोटल 2 CCTV कॅमेरा आहेत. आजचे आपले चालक दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? धीरज मापणकर. आणि गाव कुठलं? गाव गुहागर, अडूर. अडूरचे ना. तर कशी आहे गाडी चालवायला पिंपळेश्वरची? गाडी एकदम स्मूथ आणि लाईटली गाडी आहे. 13.5 मीटर ना. हो. आणि किती स्लीपर बेड आहेत आपले? आपले 34 स्लीपर 34. आणि वॉशरूम. रूट काय असतो आपला विरार ते अडूर पर्यंत? विरार, बोरोली, सायन, वाशी, पनवेल. ठाण्याला नाही जात नाही गाडी? ठाणा नाही. ठाणे. ओके. आणि मग पुढे नॅशनल हायवे 66. त्यानंतर मग त्यानंतर आपली वैष्णवी हॉटेल गाडी जेवायला थांबते. हा ते किती मिनिटाचा हॉल्ट असतो? एक 30 मिनिटाचा. 30 मिनिटाचा. मग पुढे हॉल्ट नाही ना? पुढे हॉल्ट नाही, डायरेक्ट घरी डायरेक्ट. पिंपळेश्वर ट्रॅव्हलचे ओनरचे नाव काय? विक्रांत विश्वनाथ वानरकर. पिंपळेश्वर ट्रॅव्हल मध्ये आहे किती आता गाड्या टोटल फिलहाल? आता तिला आता 4 गाड्या आहेत. 4 गाड्या आहेत. हो. 2 ठाणा रूटला गाड्या आहेत. ते नॉन AC सीटर जातात नॉन ना. AC सीटर, हो. आणि AC स्लीपर टॉयलेट वाली गाडी हे चेंबूर मार्गे. चेंबूर मार्ग जाते. सायन बँड्रा सायन चेंबूर मार्ग बाहेर निघते. बरोबर. आणि आता तुला किती वर्ष झाले ड्रायव्हिंग करून पिंपळेश्वर ट्रॅव्हल मध्ये? पिंपळेश्वरमध्ये 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली ना. त्या आधी कशामध्ये होता? त्याआधी सुंकाई ट्रॅव्हल्स. शुंकाईमध्ये होता. आणि गुहागरच्या लाईनला 2 ड्रायव्हर असतात की सिंगल ड्रायव्हर असतो? डबल ड्रायव्हर, कधी सिंगल ड्रायव्हर. अच्छा, डिपेंड करतं कंडिशनवर. कंडिशनवर. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? धनंजय रत्नाराम मला तर तुम्ही पिकअपचं काम करता ना? करतो. तर पिंपळेश्वर ट्रॅव्हल्समध्ये तुम्हाला किती वर्ष 3 झाले? वर्ष झाले. 3 वर्ष झालेत. या आधी कशामध्ये होते? सोनकाई टावर. सुंकाईमध्ये होते. तर पिकअप तुम्ही कितपर्यंत करता? मुंबई करता का पूर्ण गावापर्यंत? गावापर्यंत असतो. म्हणजे मुंबई pickup आपलं पूर्ण? विरार ते एक पनवेल मानगाव पर्यंत आपलं पिकअप असतं. हा तसे सीट असेल तसं हा, आपण हा. पिकअप करत जातो. तिथून मग आपण एक वैष्णवी हॉटेलला जेवण्यासाठी हा थांबतो. हा. तिथून गाडी डायरेक्ट नॉनस्टॉप गाव साईडला एका महाड पोलादपूर वरून ड्रॉपिंग चालू होतं आपलं. पनवेलपाडातून सुटण्याचं टायमिंग काय आहे? आपल्या AC गाडीचं 7चं टायमिंग आहे. आणि नॉन AC गाडीचं? 5:30चं टायमिंग आहे. 5:30. AC गाडी तर 7 वाजता. 7 वाजता. म्हणजे आजची आपली ACची गाडी आहे तर 7ला. 7 वाजता. आणि अडूरला कितीला जाते गाडी? म्हणजे 7 ते 6 वाजेपर्यंत असली गाडी पोहोचते ना. ते डिपेंड करतं रोडचं कंडिशन वगैरे. कंडिशनला. कारण आता पाऊस पडतोय तर हायवेवर तर खड्डे झालेलेच आहेत. ओके. तर प्रोबॅबली गाडी बहुतेक लेट होऊ शकते ना. Late. चला मस्त अगरबत्ती पेटलेली आहे. आपल्या जर्नीला थोडेच मिनटं राहिलेली आहेत. दादानी मस्त अगरबत्ती पेटवली. आले ना बरोबर? यायचे बघ. काय आले? ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. संध्याकाळचे 6:50 आणि आपली गाडी निघाली आहे. बघा मस्त जय चंडिका, साई दत्त, नंदादीप, वलजाई. इथे कुठली आहे? ब्लू कलरची वलजाई. वलजाई ते 3 बसेस. ओमसाई ट्रॅव्हल्स, जीवदानी. बरं वाटलं. आणि समोर बघा जीवदानी मातेचं डोंगर मंदिर. जय जीवदानी माता.
कॅबिनमध्ये बघा 3 कॅमेरे आहेत. एक कॅमेरा बघा इकडे आहे, दुसरा ड्रायव्हर साहेबांच्या वरती आणि एक हे बघा माझ्या बॅकसाईडला. तर कॅबिनमध्ये 3 कॅमेरा आहेत आणि इथे बघा कॅमेराचे जे व्हिडिओ आहेत ते फ्रंटला डिस्प्लेमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर कॅबिनचे 3 कॅमेरा, त्यानंतर एक रिव्हर्स कॅमेरा आणि 2 इंटिरियर पॅसेंजर कंपार्टमेंटचे. तर असे टोटल 6 कॅमेरा या बसमध्ये उपलब्ध आहेत. आपण मनवेलपाडातून निघालो आहे. आता नालासोपारा, त्यानंतर वसई, सातिवली, मग बाहेर निघून डायरेक्ट नायगाव, काश्मीरा, मीरा रोड, दहिसर, बोरिवलीला. मग वेस्टर्न एक्सप्रेसवे धरून बँड्रा, त्यानंतर सायन, चेंबूर, पनवेल, मग आपलं नॅशनल हायवे 66. पिंपळेश्वर ट्रॅव्हलची एक गोष्ट मला खूप चांगली वाटली, ते म्हणजे बघा ड्रायव्हर दादा नाही ना सफेद कलरचं शर्ट दिलेलं आहे, एकदम पायलट टाईप सूट दिलेलं आहे. आणि बघा इथे पिकअप मॅनसाठी कंडक्टरचं कपडे दिलेले आहेत. तर एकदम प्रोफेशनल वाटतं. तर पिंपळेश्वर ट्रॅव्हलमध्ये हे मला खूप भारी वाटलं. लेलँडची स्टेअरिंग आहे, त्यानंतर स्पीडोमीटर, सर्व स्विचेस आहेत, कंट्रोल स्विचेस, त्यानंतर कंट्रोल ॲनोलॉक्स. इथे बघा AC कंट्रोल सिस्टम, रिव्हर्स कॅमेरा आणि गाडीमधील इतर कॅमेरा, त्यानंतर फायर अलाराम सिस्टम व इतर गोष्टी सर्व ड्रायव्हर साहेबांच्या हातामध्ये. वसईला लागली ट्रॅफिक. समोरच आहे. नॅशनल हायवे 48. स्लीपर बेड आहे ना फुली कम्फर्टेबल आहे आणि AC आहे ना पूर्ण चिल्ड आहे, मस्त कम्फर्टेबल आहे. स्लीपर काउच, मस्त आरामदायक प्रवास होणार आहे आज आपला विरार ते अडूरचा. आणि प्रवासात जर तुमका मुता केली तर काळजी करूची गरज नाही, कारण गाडीमध्ये टॉयलेट उपलब्ध असा. काश्मीरा येणार आहे आता. काश्मीरा. तर या पुलच्या खाली काश्मीर आहे. राईट टर्न मारून आपण जातो मीरा भाईंदर शहराला. आणि आता आपण सरळ चाललो आहे दहिसर, बोरिवली. आणि पुढे बघा गुजरात हॉलिडेजची गाडी आहे सफेद कलरची, गुजरात इंदोर. तर पहिली गाडी स्पॉट झाली. दहिसर टोल नाका. चला फटाफट टोल भरूया आणि मुंबईमध्ये प्रवेश करूया. फास्टॅग लेन. परवाला सकाळी गेल्यावर गेलं तर चालणार नाही. सकाळी जाऊन करतो ना गाडी अमाऊंट दिली आधी पावते. चला मुंबईला प्रवेश लिहून दिला नाही सगळी झालेला असा.
व्हिडिओ वापर आला आहे बघा येणार आहो मी व्हिडिओ करणार आले बोरीवली नॅशनल पार्क. मस्त बघा महालक्ष्मी बस स्पॉट झालेली असा बघा महालक्ष्मी. रात्रीचे 8:34 आणि आपण आहोत बोरिवली नॅशनल पार्क. तर बोर्डिंग पॉईंट आहे. तर ऑन टाईम आहे गाडी. लास्टमध्ये खालचं 8:35. पिंपळेश्वर ट्रॅव्हल्स यांनी माझ्यासाठी खास टोस्ट सँडविच मागवलं आहे आणि त्या टोस्ट सँडविचमध्ये बघा मिनी ब्रँडिंग दिलेली आहे PT. आता समजून जावा PT म्हणजे काय. तर चला टोस्ट सँडविच खाऊया. गोरेगावला लागली आहे ट्रॅफिक. रात्रीचे 10:06 आणि आपण आहोत बँड्रा कलानगर. तर बघा 10:06 बघा सीट बसली बँड्राला येते गाडी. सीट नंबर दाखव बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. टॉप एरिया आहे ना एकदम. डबल टॉवर. हा 9च्या वरती 9 नंतर जाऊन द्या तिकडे. आणि चेंबूरला अमय ट्रॅव्हल स्पॉट झालेली आहे. लालबागचा राजा अमय बस इथे सीट आहे तिकडे जाते स्लीपर. आणि बघा मला दिसतंय ट्रॅफिक आहे पुढे. नाही सीट आहे ना आपल्याला रत्नागिरी. ट्रॅफिक मी लागतो गाडी पुढे लेफ्टला. ट्रॅफिक याला ओटे म्हणून लावेन गाडी पुढे. प्रकाश कोचची गाडी अमय. लालबागचा राजा. कुठला आहे सिग्नल कुठला 10:34 आणि आपण आलो आहोत चेंबूरला. तर बघा पुढे आहे आपली अमय ट्रॅव्हल्स रत्नागिरीची. लालबागचा राजा. अमय ट्रॅव्हल्स निघाली आहे आणि बघा महालक्ष्मी आहे. मस्त वाटते महालक्ष्मी. रामायणा. आणि आपली गाडी अजून थांबली आहे कारण पॅसेंजर आले नाही आहेत. नाईक मुराद मडगाव AC स्लीपर. मस्त नवीन गाडी आहे. एजंट बरोबर भांडण पण केलं वाटतं त्या. सवेरा AC स्लीपर. हॉल्ट होणार रविवारी पुढे घे पुढे नटराज ट्रॅव्हल स्पॉट झाली आहे. त्यानंतर बघा साई वैभव, मनीष मडगाव आणि पुढे आहे नटराज. आता परवा 250 रुपये द्यायचे. नटराज ही आतपाडी विटाची गाडी आहे. ते 250 रुपये द्यायचे. डार्क शॅडो. उद्या बोलूया ना. आता योगेशला मी किती
भारत. काय माहिती कोणती रूट आहे. भारत. लालपरी. शर्मा बस स्पॉट झाली आहे सफेद कलरची. फुल्ली एअर कंडिशनर. आता रूट काय आपल्याला आयडिया नाही गाडीचं, पण ग्लासेसला बघा मस्त व्हाईट कलरची LED लावून सजवलं आहे. शर्मा. अशोकाची रेड कलरची बस. त्यानंतर बघा ग्रीन कलरची पण आहे. स्वयं AC गाडी आहे. अशोकाचं रूट आपल्याला आयडिया नाही. त्यानंतर बघा ही कुठली आहे, विश्वजित. आयडिया नाही रूट आपल्याला. ही बघा बाजूला बघा प्रशांत. अकरा वाजून 41 मिनटं आणि आपण पनवेलला एंट्री केली आहे. तर गाडी थोडी उशीर आहे कारण ना भरपूर ट्रॅफिक होती मुंबईला आणि सायन आणि चेंबूरच्या मध्ये पण भरपूर ट्रॅफिक होती. पण काय हरकत नाही, आपली गाडी कव्हर करणार आहे. तर आता बघा पनवेलला आलो आहे. पनवेल सिटी आणि पनवेलचं एकमेव मॉल तो म्हणजे ओरियन मॉल. सरळ गेल्यावरती ओल्ड मुंबई पुणे आणि आपण राईट टर्न मारून ओल्ड मुंबई गोवा. पळसपे फाटा. हे बघा डीमार्ट बघा किती मोठं आहे. द्वारकाधीश. मॉन्सून ऑफर चालू आहे. वेलकम टू NH66 नॅशनल हायवे 66 मुंबई गोवा. आणि बघा NH66 मध्ये इंटरसिटी स्पॉट झालेली आहे. इंटरसिटी स्मार्ट बस. श्री गजानन ग्रुप ऑफ प्रशांत ट्रॅव्हल्स. येल्लो कलर. शिवसागर. कुठली आहे गाडी? रत्नागिरी. रत्नागिरीचेच भेटतात का आज आपल्याला? चला रेस्टॉप आलं. रेस्टॉप अर्धा तासाचं. आणि इथे बघा संपूर्ण लक्झरी बस. सान्वी गेली. सान्वी. तन्मय. अरे वा साई तन्मय पण आहे. त्यानंतर बघा नाईक. हॉटेल वैष्णवी. आणि टाइम झालेला आहे 12 वाजून 4 मिनटं. ढाब्यावरतून बघा नाईक निघाली आहे. गो गोवा. मडगावची गाडी बघा मस्त. मस्त लेंदी गाडी आहे नाईक. हे बघा आपल्या समोरच येते. वा माझी आवडती गाडी निघाली आहे साई तन्मय. मस्त बघा येते बघा. इथे नाईक उभी आहे. आता साई तन्मय निघाली आहे बघा मडगावची. बरं वाटलं आपले मडगावचे गाड्या स्पॉट झाले ते. बघा श्री गजानन प्रशांत. वा
ही बघा, या गाडीतून प्रवास करण्याचा आपला एक ड्रीम आहे, तर लवकरच प्रवास करू. हे बघा साई तन्मय, मस्त मस्त, एक नंबर, वा. आणि इथे बघा नाईक, त्यासोबत बघा इथे ना श्री सुंकाई आहे, हॉटेल वैष्णवी. आणि हॉटेल वैष्णवीच्या परिसरात बघा कोणकोणते बसेस लागलेले आहेत. तर वैलंकनी आहे प्रीमियम क्लास, त्यानंतर श्री समर्थ कृपा, वक्रतुंड, आपली पिंपळेश्वर AC स्लीपर, त्यानंतर बघा श्री शुंकाई, नाईक मुराद. आणि इथे बघा इथे आहे वक्रतुंड, त्यानंतर श्री पिंपळेश्वर नॉन AC सीटर आणि श्री साई. चला भोजन करूया मस्त. आपले इथे बघा कंडक्टर साहेब आहेत, पिंपळेश्वर फॅमिलीवाले आहेत. त्यानंतर बघा इथे ड्रायव्हर साहेब भोजन करतात, बरोबर ना? मग भोजन करून डायरेक्ट निघायचं. चला चला खाऊया बघा मस्त. इथे भेंड्याची भाजी आहे आणि रोटी. जेवायला बसलो खरं, त्यानंतर बघा गाड्या किती सारे आले. आपली भारत बेंचची आली आहे बघा गौरीशंकर, जे की आपल्या चॅनलमध्ये ब्लॉग आहे. मुंबई टू दापोली, त्यानंतर बघा साई वैभव आहे. इथे बघा रिद्धी सिद्धी, परत गौरीशंकर, आंजर्ले एक्सप्रेस, त्यानंतर जय हनुमान, छोटी गाडी आहे मिनी, सुप्रिया आहे बघा दापोली, सुंदरी, आणि इकडे स्वामी जे की गणपतीपुळेला जाते. तर भरपूर सारे गाड्या आल्यानंतर काळ भैरव, नंतर बघा गौरीशंकर आहे येलो कलरची, अमय, त्यानंतर वक्रतुंड ही तर होतीच, आपली पिंपळेश्वर, त्यानंतर बघा सचिन ट्रॅव्हल्स, मुजावर, मडगाव, डॉल्फिन, आता बघा वलजाई आली आहे. तर मित्रांनो आताच पोट भरून जेवलो. हॉटेल वैष्णवी तर तुम्हाला माहितीच आहे, रिजनेबल हॉटेल आहे. आणि वॉशरूम ना आज नीट अँड क्लीन होते, तर इम्प्रूव्हमेंट झालं आहे वैष्णवीमध्ये. बाकी मित्रांनो मुंबईला ना आज खूप ट्रॅफिक मिळाली, वसईला पण मिळाली आणि त्यानंतर सांताक्रूज ते बँड्रापर्यंत पण मिळाली. त्यामुळे ना गाडी थोडी उशीर झाली आहे. मुंबईला आपल्याला काही लक्झरी बसेस जास्त काय स्पॉट झाले नाही. तर आता बघूया NH66मध्ये काय वातावरण आहे. तर चला आता मस्तपैकी नाईट व्ह्यू एन्जॉय करा आणि कोकण नाईट क्वीन्स आणि ओव्हरटेकिंग सीन्स पहा. आपली गाडी पण निघाली, नाईट व्ह्यू घेऊया मस्त. हे बघा सुंदर नाईट व्ह्यू पिंपळेश्वर, वा जबरदस्त. किती ह्यूज वाटते गाडी. ड्रायव्हर साहेब रिव्हर्स घेत आहेत. आणि रात्री ना मस्त नाईट व्ह्यूला गाडी ना एकदम सस्ते, भारी वाटते. हे बघा आली जबरदस्त पिंपळेश्वर, वा. मस्तच, अरे जबरदस्त, पॅशनेट ट्रॅव्हलिंग. गुहागर क्वीन, जबरदस्त, पिंपळेश्वर. त्याला काही करायला नाही. माझ्या मनात उद्या होता एक दिवस शेट आम्ही ड्रायव्हरांनी पिंपळेश्वर ट्रॅव्हल क्रॉसिंगला आली आहे बघा. नॉन AC सीटर आणि ड्रायव्हर चेंजेस होत आहेत, दुसरे चालक येत आहेत. चला दुसरे चालक. ब्रह्मचैतन्य ग्रीन कलरची गाडी आहे, बहुतेक पॅकेजची गाडी आहे ही. हे बघा AC स्लीपर कोच आणि आपल्या पिंपळेश्वर ट्रॅव्हलने ओव्हरटेक मारलेला आहे. नागोठणेला लागली ट्रॅफिक, रस्त्यामध्ये भले मोठे खड्डे. हे बघा किती मोठा खड्डा आहे, अरे बाप रे.
इथे पण मोठा खड्डा आला. श्री गजानन. येल्लो कलरची गाडी आहे. ही मगाशी पण मिळाली होती आणि आता नागोठण्याच्या रस्त्याला मिळाली आहे. आणि अजून एक आहे अंबाप्रसाद. परी आई श्री अंबाप्रसाद ट्रॅव्हल्स. मला वाटतं रत्नागिरीची गाडी आहे ही. येल्लो कलर, येल्लो टायगर, अंबाप्रसाद. आणि आपल्या पिंपळेश्वर ट्रॅव्हलनी ओव्हरटेक केलेला असा. हे बघा पुढे आहे श्री गजानन, त्याच्या पुढे आहे स्वामी छाया. श्री गजानन, शिवसागर, AC स्लीपर आणि बघा स्वामी छाया. ही गाडी विरारच्या कारगिल नगर लक्झरी बस पार्किंगला हॉल्ट होते. स्वामी छाया गुहागर ब्रँड आणि आपली पिंपळेश्वर गुहागर किंग. हे बघा हाऊस द जोश. आणि आपल्या गाडीने केला ओव्हरटेक. पिंपळेश्वर का ऐकत नसते. जबरदस्त. वक्रतुंड रत्नागिरी ब्रँड. चला आपली गाडी ओव्हरटेक करणार आहे. सारा कोचची गाडी आहे वक्रतुंड. पोपटी कलर, नॉन AC सीटर. आणि बघा ओव्हरटेक. दोन वाजून 17 मिनटं रात्रीचे आणि आपण आहोत इंदापूरला. इथे बघा इथे स्पॉट झाली आहे सुमित AC स्लीपर. नाईक आली, नाईक ऑपोजिटला. मडगाव ते बोरिवली नॉन AC. 2 वाजून 26 मिनटं आणि आपण आहोत माणगावला. इंटरसिटी स्मार्ट बस मडगाव. बरेच टायमानंतर बस सापडलेत. बघा इंटरसिटी स्मार्ट बस मडगाव. आणि अजून एक पुढे ती म्हणजे ती पण सेमच आहे. इंटरसिटी स्मार्ट बसच आहे. 2 इंटरसिटी स्मार्ट बस मिळाले. ऑपरेटेड बाय प्रिन्स ट्रॅव्हल. ही पण मडगावचीच आहे. मस्त आपल्या गाडीने ओव्हरटेक केला आहे. आणि पुढे पण आहे इंटरसिटी स्मार्ट बस. रात्रीचे 2 वाजून 50 मिनटं
आणि आपण आहोत महाडला. तर पुढे आहे ना तो इंटरसिटी स्मार्ट बसवाला आहे, मस्त चालवतोय, मस्त गाडी रपटवतो एकदम. गेला भरपूर पुढे गेला. लालपरी आहे, मध्ये लक्झरी बस आहे, पुढे परत लालपरी आहे. चला एक लालपरी गेली, ही बघा ही दुसरी लालपरी. आणि पुढे आहे ना श्री संत बाळूमामा, साखरपा भांबेड, फुलवंती. वा, ग्रीन कलरची गाडी. नॉन AC सीटर स्लीपर. दंगरची भानू. चला श्री संत बाळूमामा आपल्या गाडीने केलंय ओव्हरटेक. MIDC महाड, रत्नागिरी पणजी. कशेदी बोगदा, कशेदी टनल. स्पीडोमीटर पण लावलंय बघा, 60, 70, 80. कशेदी टनलमध्ये मिळाली वक्रतुंड ट्रॅव्हल्स. मस्त AC स्लीपर कोच. आणि आपल्या गाडीने केलंय ओव्हरटेक. चला अजून एक लक्झरी बस गावलेली असा, नॉन AC सीटर. गाडीचं नाव काय समजत नाही. देवरुख संगमेश्वर. गाडीचं नाव काय समजत नाही. साखरपा आहे, साखरपा. मला वाटतं ना चंद्रकांत बाईंग आहे, कारण सुहास सेठ बाईंग बॅकसाईडला लिहिलं आहे. बघूया. चला ओव्हरटेक करणार आहे आपली पिंपळेश्वर. मला असं वाटतं ना चंद्रकांत बाईंग आहे. कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि आपल्या गाडीने ओव्हरटेक सक्सेसफुली केलेला आहे. चार वाजून 13 आणि आपण आहोत चिपळूणला. तर सरळ आपलं लांजा, राजापूर, सावंतवाडी, मडगाव आणि आपण आता गुहागरसाठी. चिपळूणच्या बहादूर शेख नाकातून अडूर हे अंतर आहे 100 किलोमीटरचं. गुहागर बायपास. रस्ते बघा किती छोटे आहेत.
मस्त रस्त्याच्या बाजूलाच बंगले आहेत लोकांचे, बिल्डिंग आहेत. चार वाजून 36 आणि आपण आहोत गणेश किंडला. आणि हा जो सरळ रस्ता चाललाय हा चाललाय सावर्डेला, चाललोय गुहागरला. हा बघा, हा सावर्डेला आणि हा गुहागरला. चार वाजून 46 आणि आपण आहोत रामपूरला. तर गुहागरमधील रामपूर गाव आणि इथे ड्रॉपिंग पॉईंट होतं. चिवेली फाटा, उमरोली. गुहागर सिटीमध्ये आपला प्रवेश झाला आहे. बरं वाटलं. आता गाडी ड्रॉपिंग पॉईंट आहे गाडीचं गुहागर डेपो. आपली पिंपळेश्वर ट्रॅव्हल्स आणि बघा बाजूलाच आहे गुहागर बस डेपो. भरपूर मोठं बस डेपो आहे. आता आपली बस बघा अशी टर्न मारणार डेपोच्या आतून. ती बघा गेली बघा. आणि टर्न मारली कारण आपल्याला जायचं आहे अडूरला. तर हे बघा गुहागर बस स्थानक आणि आपली पिंपळेश्वर. हे नेतोय ना मला. हा पिंपळेश्वर. गुहागर बस स्थानकातून अडूर गाव 15 किलोमीटर हे अंतर. पालशेत गाव मस्त निसर्गरम्य गाव आहे. आणि रस्ते बघा एकदम सिंगल. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ प्रभात. आणि आपण आहोत पालशेत गावात. अरे रस्ता बघा कसा छोटा, बाजूला 2 मोठे घरं आणि आपली पिंपळेश्वर 13.5 मीटर या नाजूकच्या रस्त्याला कापत चालली आहे. इथे एक्सपिरियन्स ड्रायव्हरच बरोबर ड्रायव्हिंग करू शकतो. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय अशा या गावातून मोठी लक्झरी बसमध्ये बसून. सुंदर गाव पालशेत. इथे बघा दत्त मंदिर रोड. आणि आपण चाललो अडूरला. वेळणेश्वर 10 किलोमीटर, हेदवी 13 किलोमीटर आणि बमणगल किती 15 किलोमीटर. हे बघा पूल लागलाय पूल.
मस्त निसर्गरम्य वातावरण. ओम साईनाथ साई मंदिर. श्री शुंकाई माता मंदिर अडूर. बरोबर सकाळी 6:30 आणि आपली अंबारी आली आहे अडूरला. हे बघा ड्रॉपिंग लोकेशन, शेवटचं पॉईंट ते म्हणजे नवलाई पेट्रोल पंप. इथेच पिंपळेश्वर ट्रॅव्हलचे सर्व बसेस पार्क होतात, हॉल्ट होतात. हे बघा नवलाई पेट्रोल पंप आणि आपली सुंदर अशी अंबारी पिंपळेश्वर आणि लालपरीचे दर्शन. आपली बस बघा आली पालशेत मार्गम अडूरला आणि शेवटला इथे थांबलेली आहे. हे शेवटचं लोकेशन आहे भारत पेट्रोल पंप. आणि हा जो रस्ता पुढे चालला आहे ना, हा चालला आहे नरवण, त्यानंतर तवसाड, मग खाडी लागते. खाडी पार केल्यानंतर रत्नागिरी, जिंडल, त्यानंतर जयगड, मग पुढे पुढे जावा. तर बघा मस्त पाऊस लागलेला आहे, मस्त वाटतं आहे. गुहागर अडूर एक नंबर फिलिंग येते. आजचा आपला प्रवास होता इथपर्यंतच, विरार ते गुहागर अडूर. फायनली मित्रांनो आपण गुहागर अडूरला सुखरूप पोचलेलो आहे. संपूर्ण नाईट जर्नी होती, टोटल 12 तास प्रवासाला गेले. नाईट जर्नी होती म्हणून आपल्याला काय जास्त मॉर्निंग सीन्स कॅप्चर करता आला नाही. पण पहाटे सकाळी जेव्हा गाडी पालशेतला घुसली, पालशेत मार्केटला, जो नॅरो रोड होता 1.5 किलोमीटरचा, ते बघून तर मी चकित झालो. म्हणजेच अचानक समजा एस टी आली किंवा दुसरी लक्झरी बस आली तर मग टेन्शनचं काम आहे. मग गाडी तुमची पाठी घ्या पुढे घ्या, पाठी घ्या पुढे घ्या. तर माझ्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता पालशेत मार्केटचा. 1.5 किलोमीटरचा पॅच होता. पिंपळेश्वर ट्रॅव्हलचे स्टाफ हेल्पफुल आणि कोऑपरेटिव्ह आहेत. तसंच मित्रांनो ड्रायव्हिंगमध्ये धीरज दादाची आणि सिद्धेश दादाची ड्रायव्हिंग आहे ना, वेल एक्सपिरियन्स. कारण ना मित्रांनो, जसं आपण चिपळूणच्या नंतर गुहागरसाठी आत घुसतो ना, तर आत शिरल्यावरती आहे ना गावामध्ये ना छोटे छोटे रस्ते आहेत आणि इतकी मोठी गाडी त्या रस्त्यातून नेणं म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स तर पाहिजेच. तर धीरज दादा आणि सिद्धेश दादाची ड्रायव्हिंग आहे ना मला खूप आवडली. वेल एक्सपिरियन्स आहे. बसमधील ॲम्युनिटीज सर्व काही आहे. नीट अँड क्लीन बेडशीट, ब्लँकेट्स, चार्जिंग पोर्टचं ऑप्शन, AC. त्यासोबत मित्रांनो मुख्य ॲम्युनिटीज म्हणजे गाडीमध्ये असणारं टॉयलेट ऑन बोर्ड. ऑनलाईन तिकीटसाठी रॅडबस, अभिबस किंवा ऑफलाईन तिकीटसाठी माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळून जाणार. आता मित्रांनो इथे जे तिकीट्स आहेत ना पिंपळेश्वर ट्रॅव्हल्सचे, हे व्हेरिएबल तिकीट्स आहेत. सीझन वाईज रेट्स चेंज होतात. त्यासाठी ऑलवेज चेक करा रॅडबस, अभिबस किंवा ऑफलाईनसाठी मी तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो. तसंच मित्रांनो अजूनपर्यंत कोणी पिंपळेश्वर ट्रॅव्हलची ही बस ट्राय नाही केली तर मी हायली रिकमेंड करतो, एकदा तरी ही बस ट्राय करा, एक्सपिरियन्स घ्या. बाकी मित्रांनो तुम्हाला आजची माझी ही जर्नी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला डिसलाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ट्रॅव्हल जर्नीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय हिंद आणि जय महाराष्ट्र. मी तुम्हाला एक हिडन स्पॉट दाखवतो आणि हा हिडन स्पॉट बघा 100% तुम्हाला आवडणार. हे बघा, वा 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 वा, सुंदर सुंदर गुहागर बीच, मस्त. कसा वाटला स्पॉट? संपूर्ण समुद्राचं दर्शन, गुहागर बीच बघा. आपण वरतून हा स्पॉट कव्हर केलेला आहे. खालती पण जाऊया आपण, खालती पण वरतून जो नजारा दिसतोय ना तो अमेझिंग आहे.
किती सुंदर दिसतोय.